आपण किती वेळा आपल्या मुलांना सांगतो ना, अरे झालंय काय, बोल ना, सांग, झालंय काय तुला, तू असा का बरं वागतोयस, तुला नक्की होतंय तरी काय. पण खरं सांगू का, आपण त्यांना कधी शिकवलंच नाहीये की या सगळ्या फिलिंग्स हाताळायच्या तरी कशा. म्हणजे पहा ना, स्कूलचं टेन्शन वेगळं, मित्रांचे रोज नवीन इश्यूज, परीक्षेचं टेन्शन वेगळं, बॉडीमध्ये बदल घडतायत ते वेगळे आणि घरचं प्रेशर वेगळंच. हे सगळं इवल्याच्या मनात कसं मावणार? आणि मग होतंय काय, कधी ते चिडतात, कधी ओरडतात, तर कधी अगदी छोट्याशा गोष्टीवरून रडायला लागतात किंवा अगदी सगळंच मनामध्ये दडपून ठेवतात. पण हे सगळं ते मुद्दाम करत नाहीयेत, कारण त्यांच्याकडे हे सगळं सांगायला शब्द नाहीयेत किंवा त्यांना हे सगळं कसं सांगायचं हेच समजत नाहीये. आणि हे सगळं व्यक्त तरी कसं व्हायचं हेही त्यांना कळत नाहीये. इथेच आम्ही म्हणजे झेनफुल हँड्स मदतीला येतो. आम्ही अगदी सिम्पल फन ऍक्टिव्हिटीज जसं की ब्रेन जेम, ब्रेन डुडलिंग, माइंडफुलनेस गेम्स, सिम्पल मेडिटेशन्स ह्या सगळ्यातून मुलांना इमोशन्स ओळखायचे कसे, ते समजून कसे घ्यायचे आणि ते शांतपणे व मॅच्युअरली व्यक्त कसे करायचे हे शिकवतो. थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतंय ना, पण डोंट वरी, आम्ही हे अगदी सिम्पल करून मुलांना शिकवतो. मी शरयू, मी प्राजक्ता. आम्ही दोघी ट्रेन्ड आर्ट थेरपिस्ट आहोत आणि या इमोशनल रेग्युलेशनशी संबंधित सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्या मुलांना अगदी सोप्या करून शिकवणार आहोत. चला तर मग आपल्या मुलांच्या सुंदर भावविश्वाला एक छोटीशी सेफ स्पेस देऊया.